तर मंडळी, घरामध्ये आपण जेव्हा चहा बनवतो, चहा बनवल्यानंतर चहा पावडर किंवा चहा गाळून घेतल्यानंतर जी काही चहा पावडर चाळणीमध्ये राहते ना, तर ती चहा पावडर टाकून न देता तिचा उपयोग कसा करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहेत. तिचे फायदे देखील दाखवणार आहेत, उपयोग कसे करायचे ते आपण पाहणार आहोत. सर्वात आधी पाहू शकता, जी काही चहा पावडर चाळणीमध्ये होती ती एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि तिचं पाणी या पातेल्यामध्ये या पॅनमध्ये मी काढून घेतलेलं आहे. आता हे एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं पाणी देखील आपण वापरात आणणार आहोत, ते पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. सर्वात आधी जी काही चहा पावडर आपण चाळणीमध्ये होती ती धुवून घेतलेली आहे बघा एका पाण्याने, आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये मी इथं ठेवलेलं आहे, जेणेकरून यातील लवकर पाणी पण लवकर शोषून कमी होईल आणि उन्हामध्ये आपण याला सुकवून घेऊया. तर इथं मी तुम्हाला दाखवते की जी चहा पावडर आपण चहा चहा बनवण्यासाठी वापरतो ती बघा ह्या बरणीमध्ये आहे, आणि जी आपण सुकवून घेतलेली आहे उन्हामध्ये, तर ही इथं वाटीमध्ये मी ठेवलेली आहे बघा. ही सुकून आपली इथं तयार झालं आहे. याचा रंग थोडासा बदललेला आहे, पण अजूनही या चहा पावडरला वास आहे. तर अशा प्रकारे थोड्याशा कमी उन्हामध्ये जर तुम्ही चहा पावडर सुकवून घेतली ना तर अतिउत्तम. तर आता याचे फायदे जाणून घेऊया. तर सर्वात आधी उपयोग म्हणजे जेव्हा पण आपण भाजीसाठी कांदा वगैरे चिरतो, तर कांदा चिरताना काय होतं की कांद्याचा वास तर खूपच आपल्या हातांना लागतो बघा, बोटांना लागतो. तर अशा वेळी चहा पावडर थोडीशी घ्यायची आहे हातावरती, आणि त्यानंतर ही चहा पावडर आपण हातांना बोटांना थोडीशी चोळून घ्यायची आहे तळहाताला, की जेणेकरून या कांद्याचा उग्र वास येणार नाही, आणि चहा पावडर सुकली तरीही याच्यामध्ये अजूनही थोडासा सुगंध टिकून आहे. तर असा हा झाला या पहिला फायदा चहा पावडरचा. तर हा उपयोग तुम्ही नक्की करून पहा. तर त्यानंतर दुसरा फायदा आपण जाणून घेऊया चहा पावडरचा, जे आपण सुकवून घेतलेला आहे. घरामध्ये लाईट गेल्यानंतर फ्रीजमध्ये ज्या वाटीमध्ये आपण चहा पावडर ठेवली आहे ती वाटी आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे. खेडेगावामध्ये अजूनही भरपूर प्रमाणामध्ये लाईट जाते, तर अशा वेळी फ्रीजमध्ये ज्या काही भाज्या आहेत त्यांचा वास येतो. तर असा वास येऊ नये, फ्रीजमध्ये उग्र वास येऊ नये, यासाठी तुम्ही अशी चहा पावडर फ्रीजमध्ये नक्कीच ठेवू शकता. त्यानंतर तिसरा फायदा किंवा तिसरा उपयोग आपण या चहा पावडरचा जाणून घेऊया. जे काही आपले काचेचे ग्लास असतील किंवा चहा पिण्याचे कप किंवा बशी जे काही आपल्या घरामध्ये आहेत ना, तर ते भांडी स्वच्छ करण्यासाठी, आणि या पावसाळ्यामध्ये काय होतं बघा की कप बशी आणि हे काचेचे जे ग्लास आहेत ना यांना सुद्धा वास राहतोच बघा, सहजासहजी चहाचा वास जात नाही. तर अशा प्रकारे थोडीशी चहा पावडर टाकून फक्त हाताच्या बोटाने थोडंसं असं चोळून घ्यायचं आहे या काचेच्या ग्लासला, आणि कप हे सर्व असं साफ करून घ्यायचं आहे बघा. म्हणजे काय होतं की याच्यामध्ये जो काही वास येणार नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल सिटीमध्ये शहरांमध्ये काय होतं की भांडे धुतल्यानंतर ती जाळी उन्हामध्ये ठेवली जात नाही, जागा कमी असते त्यामुळे. पण खेडेगावामध्ये अजूनही भांडे घासल्यानंतर भांड्याची जाळी, जे काही भांडे आपण धुवून ठेवतो ती जाळीनं उन्हामध्ये ठेवली जाते, त्यामुळे बऱ्याच भांड्यांचा वास कमी होतो, भांड्यांना वास येतच नाही. पण तुमच्याही घरामध्ये जर तुम्हाला असा थोडासा काही प्रॉब्लेम असेल, चहाचा कप किंवा बशांना वास येत असेल, तर तुम्ही असे हे चहा पावडर त्यांना साफ करण्यासाठी नक्कीच उपयोगात आणू शकता. तर इथं बघू शकता कप बशी किंवा बशीचा तो हँडल आहे किंवा कपाचं जे हँडल आहे धरण्यासाठी, ते सुद्धा मी साफ स्वच्छ केलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. तर असा हा उपयोग झाला आहे तिसरा. आणि यानंतर चौथा उपयोग आपण इथं जाणून घेणार आहोत चहा पावडरचा. जर तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज म्हणजे जसं चिकन किंवा मासे, बोंबील, सुकट असं काही बनवलं जात असेल ना, तर यासाठी म्हणाल तर, आणि शक्यतो नॉनव्हेज म्हणाल तर याच्यामध्ये मासे वगैरे हे तर कढईमध्येच बनवले जातात. तर माशाचा वास आहे ना सहजासहजी जात नाही कढईमध्ये बनवल्यानंतर, किंवा तवा असो. तर इथं कढईमध्ये किंवा किंवा चिकन असो, तरी हा वास घालवण्यासाठी यामध्ये चहा पावडर टाकून द्यायची आणि हाताने थोडीशी अशी चोळून घ्यायची आहे बघा. आणि ही चहा पावडर पुन्हा उपयोगात आणायची नाही. आपण एकदा वापरल्यानंतर ही चहा पावडर पुन्हा एकदा उपयोगात घ्यायची नाही, ही टाकून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कढई किंवा तवा असेल
तर हे साफ स्वच्छ करण्यासाठी, वास घालवण्यासाठी उपयोगात आणू शकता. त्यानंतर पुढचा उपयोग आहे ते म्हणजे आपण चहा पावडर गाळून घेतलेलं जे पाणी होतं, एका पाण्याने चहा पावडर आपण धुवून घेतली होती. तर हे पाणी आपण आपल्या घरामध्ये जर झाडं असतील आणि शक्यतो म्हणाल तर गुलाबाची झाडे किंवा फुलांची झाडं असतील ना, तर ह्या झाडांना छान असं टॅनिन किंवा एक खत देण्याचं काम हे चहा पावडरचं पाणी करत असतं. तर इथं बघू शकता माझ्या गार्डनमध्ये आहे, इथं गुलाबाचं खूप मोठं असं झाड आहे आणि हे झाड मी इथं जमिनीत लावलेलं आहे. तर हे पाणी मी चहा पावडरचं जे काही गाळलेलं पाणी आहे हे आपण गुलाबाच्या झाडाला टाकून देऊया. तर असा हा चहा पावडरच्या गाळलेल्या पाण्याचा उपयोग तुम्ही नक्कीच करू शकता घरातीलच झाडांना देण्यासाठी. तर मंडळी, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा.